नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप आणि महायुतीला बहुमत मिळालं आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला। तशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात देखील परिस्थिती पाहायला मिळाली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला 10 पैकी 10 जागा मिळाल्या आणि यामुळे महाविकास आघाडीमधील विशेषतः काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणारे आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे सतेज पाटील यांना हे कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। मात्र सतेज पाटील यांचं गाव असलेले कसबा बावडामध्ये आपण बघू शकतो सतेज पाटील यांच्या समर्थनामध्ये अशा पद्धतीनं पोस्टरबाजी आहे ती पाहायला मिळते। निष्ठेत तडजोड नाही अशा पद्धतीचे हे पोस्टर सध्या कसबा बावड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कसबा बावड्यातील प्रत्येक मंडळांच्या ठिकाणी अशा पद्धतीनं सतेज पाटील यांना समर्थन देणारं किंवा त्यांची पाठराखण करणारे हे फलक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये सतेज पाटील यांनी राज्यस्तरावरचं महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे त्या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यानंतर अनपेक्षितपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही जागा महाविकास आघाडीला मिळवता आली नाही। विशेषतः कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या 2 जागा काँग्रेससाठी आणि विशेषतः सतेज पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या होत्या। मात्र त्या ठिकाणी देखील पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर आपण बघतोय सतेज पाटील यांचं गाव असलेल्या कसबा बावड्यामध्ये एका बाजूला महायुतीकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जल्लोष केला जात असला तरी दुसरीकडे आपण बघतोय सतेज पाटील यांचं कसबा बावडा हे जे गाव आहे या ठिकाणी अजूनही सतेज पाटील यांना समर्थन मिळताना दिसतंय। अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी अजूनही आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास देण्याचा प्रयत्न कुठेतरी कसबा बावडाकरांनी सतेज पाटील यांना केलेला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।